केसा मधी गगन वनन बुचुड्यात गंगेवडा गणपती कसे बोलवायचे पहिला हमी गण गायला ग त्या तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गायला ग तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गायला ग तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गायला तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गायला यलमायाच्या येडूसईला पहिला मी गण गायला तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गायला परगण्याच्या लखाबाईला वाहिला तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गायला यलमायाच्या येडूसईला पहिला मी गण गायला तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गायला यलमायाच्या येडूसईला बांबडा आणि कुंडीची तशीच गणाला शोभल पाच नामाची गवळण महाराज 5 नामाची गवळण तुमच्याकडे गवळणी आहे ना हो आहे ना बाबा एक काम करा एक सोडून 2 गवळणी आमच्याकडे आहे ना आणि मग त्यांना बाहेर काढून घ्या बरं लवकर बाहेर काढा मेल्या बिल्या का अरे आता होत्या कुठं इतक्यात तरी गेलं आमच्या घरामध्ये होत्या तिकडे म्हणून म्हणलं बाहेर काढा ए बाहेर काढा नाही बाहेर बोलवा बोलू म्हणतो या वाईट बोलण्यामुळे बाई आजारी झाली आमची ते बरोबर सारखा बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा एखादीच काढणार का मग अरे बाहेर ओळख नाही तर लवकर ठेवून घे बाहेर बोलवा म्हणायचं असं का म्हणजे राधिकाला हाडी मारून घ्यायची लवकर म्हणजे लगेच हाडी मारून घेऊ हा राधिकाला हाडी मारून घेतो बर आता मारू का सकाळ मारू कार्यक्रम कधी कार्यक्रम कधी भीक मागे इकडे पैसे नाही त्यांच्याकडे संपले त्यांचे आता मिरवणुकीत गेले हो अरे बाबा हा भगवंत श्रीकृष्णाची गवळण तुला माहिती का काय रे बाबा बाहेर काढा म्हणजे तुम्हाला राग येतो अरे मग तुमच्या आवाजानं मस्त बोलून गेलो का म्हणजे राधिकाला आवाज यायचा हो हे मला ऐकलं का राधिका बाई ग
काय चालले काय बोला देवा. बोला देवा. हो राधिका आली आली का गोपिकाला हाडी मारून घेतो. लवकर मार. ऐकलं का गोपिका बाई? बोला देवा. अरे वा आवाज लय भारी बायांचा तुमच्या. ऐकलं का राधिका बाई? बोला देवा. ऐकलं का गोपिका बाई? बाईचं मग कनेक्शन जमत नाही काय माहित भाऊ बोलतच नाही आपल्याशी. आरती लाव ना. करंट बाहेर दिले ते आवाज दे बरं तो. ऐकलं का राधिका बाई? हा. ऐकलं का मला गोपिका बाई? बोला देवा. ऐकलं का राधिका बाई? बोला. ऐकलं का गोपिका बाई? नाही रे बोलतच नाही. कोण बोलत नाही? ते लांबलचक बाई. ए बाई का मुकी बिकी वाटली काय? काय माहिती पण ही बाई तुझ्याशी बोलते. बोलते ही बाई तुझ्याशी बोलत नाही. बोलत नाही. त्याला कारण आहे भाऊ. काय रे बाबा? एवढी भारी बाई तुझ्याशी बोलत का? ते आहे भाऊ. ती बाई कोणाशी बोलती काय? ते बरोबर आहे. हा? बाई बोलायचा मंत्र लागतो भाऊ. तो मंत्र तुझ्याकडे नाही. कसं आहे हा राजा भाऊ, बाई बोलायचा मंत्र याच्याकडे नाही. याच्याकडे दिले तो मंत्र. अख्खा याच्याकडे दिले. बाई कशी नजरे नको ते बघ आपल्याकडे. हा मग तिला माहिती आहे आपला आवाज कसा आहे. कसा जुडदार हा ती बाई तुझ्याशी बोलते, ही बाई तुझ्याशी बोलत नाही. बोलत नाही. त्याला कारण आहे. काय रे बाबा? ती बाई तुझ्याशी बोलणार नाही. हा तिला माझ्यासारखा मर्द लागतो. आम्ही कोण आहे बावळत? आमच्यात काय तुला फरक वाटतो काय? दादा अरे बाबा तसं नाही. मा बाईची तुझी ओळख नाही नाही का? म्हणून बाई बोलत नाही. म्हणजे तुमची बाई बोलते पण आमची बाई बोलते पण मागून बोलते. मागून कुठून? अरे मागच्या मायको म्हणतो बावळत. मला वाटलं पाठी मागून मग. अरे पाठीमागे स्पीकर जोडेल नाही. नाही का? जुडदार बर सेवा करायची राधा आणि कृष्णाची. कृष्णाची. मग ती राधा कृष्णाची ओळख कशी? एक काम करा, काय करायचं? तुमच्या बाईला लाईटीत उभं करा पहिलं. लाईटीत? लाईनीत लाईनीत. बाईच्या कलर जातो काय? अरे लाईनीत उभं करा. लाईटीत उभे कर. लाईनीत नाही कलर येतो. कलर का तुला देऊन प्यायचा? लाईटीत काय म्हणतो मग? लाईनीत लाईनीत लाईनीत. लाईन तुझ्या राग बाईला सांगा. लांब सर गाता. का बरं नाही वास येतो काय? नाही आमचा वास येतो काय? वा सरळ सारखा त्यांना बोलू ना आपण तुला. बावळत नाही तर. जुडदार हा हे हात जोडा ग. जोडले का? जोडले. हात जोडा. जोडले बाबा. जोडले का? डोळे मिटा. माझे नाही ना बावळत. तुमच्यावाले मिठा, माझे थोडे. म्हणजे बायांचे माझे थोडे. म्हणजे पा शाळा म्हणजे बायांचे डोळे बंद कर. तू घे राशन पाणी उलट करून. बावळत तसं नाही रे. बायांना विचारायला पाहिजे. हा म्हणजे ओळख विचारायला हो. पाहिजे. हे हात जोडा ग. जोडले का? डोळे मिटा. डोळे मिटा ग. पाव राहिले बटन म्हणतो. डोळे बंद करा. नाही करणार दादा. मग डोळे बंद नाही करणार त्या. त्यांनी डोळे बंद केले असते का रे? तर त्यांना काल डॉक्टरनं सांगितलंय हा डोळे मिटल्यावर जीव निघून जाईल. जोडदार हा हा हात जोडा. हे हात जोडले. डोळे मिटले का? हो मिटले. तिसरा डोळा उघडा करा. तो कानपाट फोडू का? का बरं? आता तिसरा डोळा तिथं काय काम आहे? बाईने तिसरा डोळा घरी ठेवून आल्या त्या. बावळत नाही का? ते जिन्नस घरी ठेवायची असते का? नको त्याला नको. अरे ती जिन्नस का घरी ठेवायची असते का बावळत? मग घरी ठेवले भाऊ. अरे बाबा हा ज्ञानरूपी मानवाला तिसरा डोळा असतो. मग ती ज्ञानरूपी सांगितला. हा मला तो घरचा डोळा सांगितला. तो नाही बाई या. ऐकलं का गवळणी? हा. बाई तुम्ही देवाच्या कोण? देवाच्या देवंगना. देवाच्या देवांगणात. देवाचे झाड. जोडदार झाड बदलले रे आज कलरनी. का बरं बदलले का बरं? 4 दिवसापूर्वी कोल्हापूर अवकाळी पाऊस झाला. असं का? पावसाचा त्याचा काय संबंध? गारांचा पाऊस झाला. त्याच्यामुळे जोडपले. बर देवाची देवदाशी. जोडदार देव कैला फाशी. कार्यक्रम कोण करीत? बावळटाचा बाजार. बाई का फाशी द्यायला आणलेली का? तू काय आज येशील दिशील फाशी जाशील उद्या दुसऱ्या पार्टीत. माल बरं होईल का एवढं? आधीच गणेश टपेले पाठी मागे. जोडदार हा देवाची देवदाशी. अरे देवदासी. बर देवाची गायखा. ए जोडदार देवाची गायिका पाहून घे. काय म्हणजे? गायखा. काय बावळट बिवड काय आलं? काही काला खाती कांदा खायचं. नको कांदा तिला नको देऊ. का? हा. तुम्ही
सांगा त्याच्यामुळे दिला होता पीठ जाईल बायला पीठ आले असेल असं. नाही नाही. कुशल मध्ये गाई खा मा त्या बायला काय अक्कल बिकल काय आला कुशल मध्ये मी देवाची गाय खा मा तू देवाची गाय खा हो ही बाई जर देवाची गाय खा असेल बर मी सुद्धा आहे काय बैल खा अरे बावळत गायिका म्हणजे तुला कळत म्हणे बैल खा काय अरे गायिका म्हणजे सिंगर बाई मा ही पण का दोघी दोघी बाया सिंगल आहे मा हो बाया सिंगल आहे काय त्याच माणसा जातो सारखा खा खा काही कळ ना भाऊ जमलं मग दोघांचं भाऊ फिरायला कुठं टेन्शनच नाही आपण सिंगल आहे कोण? आपण तू काय म्हणतो बाई सिंगल आहे का बाई बायका पाहू नका राटा शंभर पाडील द्वारा बायला का लोणचं घालायचंय काय जुडदार हो काय म्हणतो बाई सिंगल तुला काय एवढं चव उठला खरंच काय तुला काय आलं एवढं त्यांना सांग ना मी पण आहे सिंगल भावड तू सिंगल आहे तू सिंगल आहे हा राजरामा सिंगल बाय बाय फाटाक्या सुरू करायला लगेच आता बँजो पार्टी पण येईल मग काय करतो घेऊ लावून लगेच काय लग्न आवडत नाही तर घेऊ लावून लगेच म्हणून दादा बाय इकडे बाय सेवा करायची राधा आणि कृष्णाची असं का अगोदर बायांची फिरकी पाहून घ्यायची किती मोठा ए, कानात गेले. चला काय नाही आमच्याकडं म्हणलं फोन असता का वरती नाही काही नाही आजच्या दिवस जाऊ द्या ए बावळडे काय बाई नाजूक आहे काय 2-4 गाद्या लागतील आता असं का हा अरे मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना काना 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 कान्हा हे काना काना कान्हा अरे
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 फक्त तुझ्यासाठी खरंच काय तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना कान्हा रे तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा तुझ्यासाठी आले वना हे मुळीच उतरे कान्हा माझ्या मना मुळीच उतरे कान्हा माझ्या मना अन तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा तुझ्यासाठी आले वना हरसली ही राधा 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 हे हरसली ही राधा कुंजवना हरसली ही राधा कुंजवना अन तुझ्यासाठी आले वना अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना कान्हा रे तुझ्यासाठी चला पुढं सारखं थोडे सारखं पुढं मी काय म्हणतो तुम्ही त्या साईडला उभं राहा ना कसा आमचा झाला नाही ते सांगतो बा तुम्हाला हा बाय पदर घ्या डोक्यावर हेल्मेट हेल्मेट हा असं हा हेल्मेट घातलं नाही घातलं तर आरटी पकडितो हाल आग गोंधळ महांडीला ग देवी गोंधळाला यावं
अन गोंधळ मांडीला ग देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला ग देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाई गोंधळाला यावं आवाज आवाज मांडला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला बाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला ग देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला ग देवी गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं 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 तुळजापूरच्या भवानी माता गोंधळाला यावं देवगडाच्या रेणुका माता गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं रेणुका माता गोंधळाला यावं अगं कोल्हापूरच्या महालक्ष्मी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गणाच्या सप्तशृंगी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गावाच्या ग गावदेवी गोंधळाला यावं गावाच्या ग मरी माता गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं दुर्गा गोंधळाला यावं गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला वीरा गोंधळाला यावं वीराच्या ग जीवदानी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं वैच्या ग मुंब्रा देवी गोंधळाला यावं वज्राच्या ग वज्रेश्वरी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला यावं गोंधळाला
थाट माट आई गेला थाट माट गेला मंडप दारी आई गेला थाट माट गेला थाट माट आई गेला थाट माट काळू खानदाराची आई असली जरी रात असली जरी रात आई असली जरी रात ज्योतीचा प्रकाश कसा झाला लखलखाट झाला लखलखाट कसा झाला लखलखाट लागल्या साई तुझा लळा लागला लागल्या साई तुझा लळा लागला अंबाबाई ग समळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला बोला कोण आले ओळख देणार का आम्हाला तुमची बोला देऊ आधी ओळख होऊ द्या तुम्ही कोण आले तुळजापूरच्या अंबिका आल्यात हा जागरण गोंधळ मांडलाय या जागरण गोंधळ आनंदाने आलेत का बघ आंबा आली गावदेवी आली आम्ही का तुमची लगेच परीक्षा देवा कानोबा जरा बास वाढव हॅलो 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 बस बघा एक झाड बोलते गावदेवी आली एक बोलते अंबाबाई आली बरोबर परंतु आपण त्यांचं वाहन एकदा बोलूया हा सोबतीला मग त्यांचं बोलूया हय आडवा हत्याला वाग्याला वाग्याजवळ बोलविला 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 आडवा हत्याला जगाला देवाजवळ बोलविला आडवा हत्याला वाग्याला वाग्याजवळ बोलविला आडवा हत्याला वाग्याला जवळ बोलविला माऊली चला स्थानावर चला इकडे चला झाडाला तकलीफ न द्यायची घ्या गावदेवीचं खांद्यावर कोरडा मार्या हिनं दुपलं रेड्याला खांद्यावर कोरडा मार्या हिनं दुपलं रेड्याला ग बसली गाड्याला गावदेवी आली या वाड्याला बसली गाड्याला गावदेवी आली या वाड्याला बसले गाड्याला गावदेवी आली या वाड्याला हे बसले गाड्याला गावदेवी आली या वाड्याला
गाव तुझे गुण कसे फेडू तुझे ऋण फेडू तुझे गुण कसे फेडू तुझे ऋण पाहुण तुझा महिमा वेग पडले पोळ्याला तुझा महिमा वेग पडले पोळ्याला बसली गाड्याला गावात मी आली वाड्याला बसली गाड्याला गावात मी आली वाड्याला बसले गाड्याला गावात मी आली वाड्याला बसले गाड्याला गावात मी आली वाड्याला साजनी बहिणी आठवा काना अरे काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो गोकुळामध्ये गवळी नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये गवळी नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये गवळी नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये गवळी नांदतो गोकुळामध्ये गवळी नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो गोकुळामध्ये गवळी नांदतो साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो गोकुळामध्ये गवळी नांदतो बोला माऊल्यांनो, आनंदाने आलेत ना? हा जागरण गोंधळ मांडलाय तुमचा आनंदाचा आहे का? मग बघा जे घट मांडलेत त्यातील तुमचा घट कोणता आम्हाला पहिले दाखवा बघा, मग आम्हाला सांगा पुढचं काय ते. भंडाऱ्याने दाखवा मला माऊली, भंडाऱ्याने दाखवा. आनंदाने आलेत ना? कोणत्या रूपाची तू? गावदेवी रूपाची. मग तुझ्या गाव शिवाराचं सर्व रक्षक बहिणी आहेत का सोबतीला? हा, सर्व सोबतीला आहेत.
यांचं घरचं कोण आहे? हा, या ना इकडे पुढे जरा. पहिल्यांदाच आले का वार? हा, मला एक सांगा, घरातलं तुमच्या कोण वारलंय? हा, समोर या ना. कमी वयात का? बघ माऊली, आनंदाने आलेत का? हा, झाड मोकळं खेळेल, झाडावर काय पाहिजे, तकलीफ नाही पाहिजे झाडाला, काही आनंदाने खेळायचं, पुढे ओळख 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 होत जाईल. आनंदाने घ्यावे. गावदेवीचं कोण वारले? कमी आईच वारले. एक गावदेवीचं गाणं घ्या, परत जोरदार गाणं घ्या. आई ग गावदेवी साऱ्या गावचा सांभाळ करे, गावाची पांढरी साऱ्या गावचा सांभाळ करे, गावाची पांढरी साऱ्या गावचा सांभाळ करे, गावाची पांढरी साऱ्या गावचा सांभाळ करे. जे रुपये तुझं आम्हाला दिसत नाही का? असं काय कमी पडलंय तुला? हा, काय कमी पडलंय? का रूप तुझं दाखवत नाही आम्हाला? जसं रूप आहे तसं. हा, देऊवेने सोबतीला कोण आहे त्याला घेऊन ये, रूप दाखव आम्हाला तुझं. माझी या गावाची गावदेवी, जे रूप आहे तिचं त्या रूपातच आली पाहिजे. बहिणी कुठे आहेत तुझ्या? बोलो बहिणीला. काय कमी पडलंय का या गावाकडून? कोणाकडून काय कमी पडले का? रूपामध्ये येशील तर सर्व भेटल. जो रुपये. माऊली तुम्ही कोण आले आहात? अंबिका आल्यात. घ्याव अंबिकाचं एक. गळ्यामध्ये माळ लोंबती, आंबा माझी बाण खेळती, 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 गळ्यामध्ये माळ लोंबती, आंबा माझी बाण खेळती. गळ्यामध्ये
मान केळती गळ्यामध्ये माळलो पती देवी माझे मान केळते गळ्यामध्ये माळलो पती देवी माझे मान केळते भरला दरबार भरेला दरबार भरला दरबाराईचा भरला दरबार भरेला दरबाराईचा भरेला दरबार करी जग जराराधी करी जग जर करी जरा राधी करी जर करी जग जराराधी करी जग जर करी जरा राधी करी जर रामाची माळ लोकती अंबाबाई मान केळती रामाची माळ लोकती अंबाबाई मान केळती गळ्यामध्ये माळलो पती अंबाबाई मान केळती गळ्यामध्ये बोला माऊली आनंदाने आलेत का? हा जो गावदेवीचा मातेचा तुझ्या बहिणीचा जो जागरण गोंधळ मांडलाय आनंदाने आहे का? पूर्ण आहे का? पूर्ण आहे. बघ गाभाऱ्यात जा, जरा गाभाऱ्यात जा. गेली गाभाऱ्यात? माऊलीचा गाभारा बरोबर आहे का? हा गाभाऱ्याच्या बाहेर गाभाऱ्याच्या बाहेर बरोबर आहे का? बरोबर आहे सर्व बरोबर आहे. सगळं बरोबर आहे ना? काही कमी नाही ना? आणि आम्ही सांगितलं तर कमी? बोला बघा जरा नजर मारा. आदिमाया शक्ती तू ना? बघा नजर मारा. आनंदाने आलेत ना? सर्व मानपान पोचले ना तुम्हाला? हा झाडाचं आडनाव काय हे केलं त्यांचं? यांची पहिली काठी फिरायची का? डोलकाठी चालायची का यांची? हा कोण आहे का यांचं? कोण आहे यांचं? कोण नाही? यांची डोलकाठी फिरायची का वाघांची? हा कोण आहे? या 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 का त्या झाडाला नजर पाहिजे तशी नाहीये. या इकडं. नाही बरोबर आहे. झाड नुसतं खेळून पाहिजे ना का हो गावले? मी जी पोड सांगेल त्या झाडाने थोडी तर सांगावी पण सांगेल त्या झाडाची पण काय नाही. या मावशी या. तुमचं कोणतं वार? हा जीवदानी नाही ना? ऐका हे झाड केलतय वाघ परिवाराची डोलकाठी फिरायची का? हा हा मग आता हे झाड आलंय देवारी बरोबर. भवानी खेळते ना? एक गाणं घ्या. एक कवडा घ्या भवानीचा. बसा बसा जरा 2 मिनिटं मी सांगतो. कोण आहे सोबतीला? आई राजा उदे उदे अरे गळ्यामध्ये कवड्याचा साज ग आणि तुळजापूरला जायचं आज ग. गळ्यामध्ये कवड्याचा साज ग 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 तुळजापूरला जायचं आज ग. गळ्यामध्ये
गाभारा बरोबर आहे. गाभाऱ्याच्या बाहेर बरोबर आहे का? मग या झाडाची काठी फिरायची का? मग या जसे काठी फिरायची तशा माझ्या गावदेवीची पण काठी फिरायची. ती काठी फिरायची. तिचा काठीवान कुठं बसलाय सांगाल का कोणी? गावले गावदेवीचा काठीवाला कुठं बसलाय? गोंधळ घेतलाय ना आपण गावदेवीचा. सांगेल का कोणी गाडीचा काठीवान कुठे? घुंगडी काठी घेऊन फिरायचा तो. सांगाल का कोणी कुठं बसलाय? घ्यावं एक खंडोबाचं घेतलं तर चालेल. काठीवान तोच आहे पण मी सांगेल त्याची ओळख काय ते घ्या. अरे खंडोबारायाचं याड बाही लागल मुरळीला अन लागल मुरळीला त्या माझ्या लागल वाघ्याला. लागल मुरळीला त्या माझ्या लागल वाघ्याला. लागल मुरळीला याड बाही लागल वाघ्याला. लागल मुरळीला याड बाही लागल वाघ्याला. खंडोबारायाचं याड बाही लागल मुरळीला. लागल मुरळीला त्या माझ्या लागल वाघ्याला. लागल मुरळीला त्या माझ्या लागल वाघ्याला. लागल मुरळीला याड बाही लागल वाघ्याला. लागल मुरळीला याड बाही लागल वाघ्याला. माऊली बोला. आला का काठीवाला? नाही आला. का नाही आला? इथे गावले सर्व बसलेत. काठीवाला कुठे बसला कोणी सांगाल? बाबा सांगाल का कोणी? काठीवाला तुमचा कुठं होता? आता आहे का? मला सांगा. हे मंदिर आहे तुमचं गावदेवीचं बरोबर. माझी गावदेवी ती तुमची तीच. तिच्या पुढच्या अंगाला झाड होता इथे समोर होता का? त्या झाडा खाली कोणती मूर्ती होती कोणी सांगेल? सांगेल का कोणी? उभा माणूस होता. उभा माणूस कोणी पाहिलं का? 30-40 वर्षापूर्वी या मंदिराच्या समोर इथं झाड होता. त्या झाडाखाली काय होतं? चिरा होता. काय होता? काय होता? कोण सांगेल? गावले मंदिरात यायचे ना, मूर्ती होती. मूर्ती अशी कोरलेली आकार उकार उभा होता. कोण सांगेल का? कोणीच पाहिली नाही का? हा दर्शनाला यायचे का तुम्ही? दर्शन आल्यानंतर मंदिरात यायच्या आधी इथे एक जुना झाड होता का? मंदिराच्या पुढे जुना झाड होता का? हो का नाही ते सांगा. त्या झाडाखाली कोणती मूर्ती चिरा काय होता का? पहिले या इथे इथे समोर होतो झाड दिसतो ना, हे पत्र्याच्या शिडच्या खाली हा होता का? बोल. आंबा जांभूळ होती बरोबर. त्याच्या खाली अशी कोणती मूर्ती होती का? दोन नाही, एक कुठे? एक कुठे? दोन होत्या ना. आणि आणखी एक तिथे काय होतं? साथीला काय करायचे तुम्ही तिथे? कोण आहे का जुनी माणसं?
तिथली मूर्ती कुठे टाकली मग? कोणाच माहित नाही. गोंधळ घातलाय गावदेवीचा. गावदेवीच्या समोर 2 चिरं होतं हो का नाही? 2 असं खांब होतं का दगडाचं? होतं 2. हा होतं. आता किती आहेत? हा एक कुठे? झोपली नाही, जागी आहेत. सोडला कुठे त्याला? नदीत नाही गेला तो, मातीत पुरलाय. आज पण मातीत आहे. असं कोरीव तुटलेला काय होता का? हा अजून कोणी बघितलं का तुटलेला? असं 2 भाग झालत. उभा राहा. हा आणि असं धाव घातलेला का होता? कोण होता तो? मग सोडून दिलं. आता वाढवडलांनी काय केलं ते आम्हाला माहित नाही. नाही पण होतं ना, ऐकून होतंय काहीतरी असेल अंशाचं, काहीतरी असेल म्हणून ते असेल तिथे. बरोबर. मग आता आहे का तिथे? मग गावदेवी अपूर्ण आहे का पूर्ण आहे? गावदेवी म्हणून माऊलीला विचारलं मी. एकदा एक गाणी घ्या परत, आपण त्याला बोलूया. बघूया तुकडा असेल तर आला तर आला. काठीवालाच घ्या. हो गोंधळ घातलाय तर गोंधळाची पूर्ण इतिहास माहिती पाहिजे का नाही तुम्हाला? का नुसतं असं नाच गाणं पाहिजे? तुम्हाला माहिती पाहिजे का नाही? मी 20 ते 21 देव तुम्हाला शोधून दाखवील. त्याचे तुम्हाला किती माहिती आहेत मला पाहिजे आज. चालेल? झालं पाहिजे ना असंच गोंधळ? कोणासाठी? गावदेवीसाठी ना, तुमच्यासाठी. कारण गावदेवीचा तुम्ही पाया पडता, वेणी मारता, सगळा देता, पण तिचं जोडीदार सर्व आहेत का पूर्ण? मग तिच्याबद्दल गेलेला कार्य हे पूर्ण होईल का? आज पहिल्या पायरीवर तो बसलाय, त्याने जर तुम्हाला अडवलं तर आतमध्ये जाऊन देईल का तुम्हाला? मग तो कोण होता? आहे का तो? या गावात जे गोंधळ होतात ते पूर्ण होतात का? का न होत? पहिला दरवाजा तुमचा खुला आहे का? तरच आतला दरवाजा खोलतील ना. मग पहिला दरवाजा खोलायचा ना आपल्याला. गोंधळ आपला असा पाहिजे का असा पाहिजे? खोलला पाहिजे ना. घ्या गाणी एक गावदेवीचाच घ्या. गावदेवीला विचारू आपण. अरे सोनियाचा दिवस आज उगवला नवा, गावदेवीच्या मंदिरात लाविते दिवा, गावदेवीच्या मंदिरात लाविते दिवा, लाविते दिवा, गावदेवीच्या मंदिरात लावते दिवा, लावते दिवा, गावदेवीच्या मंदिरात लावते दिवा, लावते दिवा. सोनियाचा दिवस आज उगवला नवा, सोनियाचा दिवस आज उगवला नवा, गावदेवीच्या मंदिरात लाविते दिवा, लाविते दिवा, गावदेवीच्या मंदिरात लाविते दिवा, लाविते दिवा. गावदेवीच्या मंदिरात लावते दिवा, लावते दिवा, गावदेवीच्या मंदिरात लावते दिवा, लावते दिवा. बोल माऊली, पूर्ण आहेस का तू? पूर्ण रूपात आले, तुला वेणी सर्व भेटेल. पण या शिवाडामध्ये, या गावामध्ये पूर्ण रूपाने तू आहेस का? हा सांगा आम्हाला. आनंदाने आलेत ना सगळ्या बहिणी, सगळे बंधू, सर्व? तुझं वाहन बिन आलं पाहिजे का नाही? नसल आलं तर त्यांची ओळख झाली पाहिजे का नाही? मग सांगा आम्हाला, कोण होता बंधू तुझा? हा कोण होता समोर तुझा? बोला, कोण होता समोर? कोणत्या रूपाचा होता? आहे का तो आता? कुठे गेला? हा कुठे गेला? तुम्हाला अडवतोय तो. हा मा
कुठे गेलाय तो? मग काय करायचं त्याचं? गावले गावले हा गावले पहिले होता का? 2 होते. जशी वैष्णवी देवीच्या डाव्या अंगाला कालभैरव, उजव्या बाजूला हनुमंतराया, हा पण वीर हा पण वीर, हा कालभैरव वीर हा महावीर. पण त्याच्यातला कोणता आता सध्या? एक वीर आहे का? मग काय करायचं? गावले हा 5 जण या ना, कोणतरी कोणी 5 जण या. त्याला आपण शब्द टाकू तसा, झाडा मोकळी करायला या ना गावाले 5 जण. असेल तर बसवायचं, नसेल तर कशाला बसवायचं आपल्याला. या चला बिगर जेवलेले 5 जण कोणी या. कोण रे? तांदूळ दे त्यांना या ना 5 जण. घाबरता कशाला एवढा? या हो तुमचाच, तुम्ही मोकळे होता येईल. कारण झाडाला पण तकलीफ तशी नको ना. 5 जण 3 अजून पाहिजेत. जुनी माणसं जुनी माहितीची माणसं. एक खंडोबाचं गाणं घ्या. हा अरे जेजुरीच्या वाट माझी झोपडी, जेजुरीच्या वाट माझी झोपडी. हाती काठी पायी थोडा पाठी घोंगडी, हाती काठी पायी थोडा पाठी घोंगडी. मी धनगरी देवाचा धनगरी, मी धनगरी देवाचा देवाचा धनगरी. माझी झोपडी जेजुरीच्या वाट माझी झोपडी, हाती काठी पायी थोडा पाठी घोंगडी, हाती काठी पायी थोडा पाठी घोंगडी. मी धनगरी देवाचा धनगरी, धनगरी देवाचा धनगरी, देवाचा धनगरी, देवाचा धनगरी. माझ्या कुळाला आधार आज तुझा मल्हार, नावित भंडार तुम्ही करीत संसार. सोनियाची नगरी ज्याची झाली जेजुरी, सोनियाची नगरी ज्याची झाली जेजुरी. मी धनगरी देवाचा धनगरी, धनगरी देवाचा धनगरी, देवाचा धनगरी, देवाचा धनगरी. अरे मिशावरी मिशावरी देवा आनंदाने का आम्हाला देवा तुमची ओळख द्या देवा आम्हाला ओळख द्या तुमची
ओळख द्या, ओळख द्या, मला ओळख द्या. घाटी कोण म्हणजे काय? घाटी घाटावर आलेत का? नाही नाही, आलं की ते शब्द. बोला देवा, या जागरण गोंधळात तुम्ही आले, आनंदाने आलेत का? हा नाही ना? काय कमी पडलं देवा सांगा या सर्वांना. शिवारातलंच येत ना, आपल्या गावाला शिवारातलंच येत ना. बोला देवा, हा गाव जागरूक करायचे आपल्याला आता. बोला तुमची ओळख द्या द्या आम्हाला. तुमची ओळख द्या मला आधी. देवा ओळख देणार का आम्हाला? कोण आहे तुम्ही? ओळख द्या. एवढ्या आनंदाने आलेत ना, तर आता ओळख द्या मला. बोला हा? आम्हाला या गाव शिवाराच्या सर्व तुझ्या माय लेकरांना तुझी ओळख देशील तर आम्हाला समजेल तू. हा, आईच्या पायातला कोण? घाट्या. काल भैरवाचं काय? नाथ सोना रशीद माझा रे काळ भैरव होता राजा. नाथ सोना रशीद माझा रे काळ भैरव होता राजा. माझा रे काळ भैरव होता राजा. माझा रे काळ भैरव होता राजा. नाथ सोना रशीद माझा रे काळ भैरव होता राजा. नाथ सोना रशीद माझा रे काळ भैरव होता राजा. नाथ सोना रशीद माझा रे काळ भैरव होता राजा. नाथ सोना रशीद माझा रे काळ भैरव होता राजा. बोला देवा, कोण आले तुम्ही? तुमची आम्हाला ओळख होत एकदा. देवा मी तुला कसा ओळखावं? देवा तुला कसं मी ओळखावं? मालू तुला कसं मी ओळखावं? तुला कसं मी ओळखावं? मालू तुला कसं मी ओळखावं? देवा तुला कसं मी ओळखावं? मालू तुला कसं मी ओळखावं? देवा तुला कसं मी ओळखावं? मालू तुला कसं मी ओळखावं? तुला कसं मी ओळखावं? मालू तुला कसं मी ओळखावं? देवा तुला कसं मी ओळखावं? मालू तुला कसं मी ओळखावं? देवा तुला कसं मी ओळखावं? मालू तुला कसं मी ओळखावं? देवा तुला कसं मी ओळखावं? मालू तुला कसं मी ओळखावं? बोला देवा, गालात गालात असता काय आम्हाला सांगा. हे कार्य घेतलंय देवा, हे आनंदाचं कार्य आहे. परंतु या कार्यामध्ये जो आम्ही कुलाचार गावाचा जी काय सेवा केली आहे गावकऱ्याने आम्ही केली, देवा तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे ना? मग आम्हाला तुमची एकदा ओळख द्या ना देवा. हा
ओळख देणार का? हा हा नाही आम्ही कशी गंमत करू तुमची. अहो तुम्हाला आम्ही मान दिला, तुम्ही आल्या आल्या 5 झाडाची आली ना, पहिला मान आम्ही तुम्हाला दिला, तुमची ओळख केली का ना हो? 5 जणांनी पहिली ओळख दिली का नाही? आम्ही ओळख दिली तेव्हा तुम्ही कोणतरी आमच्या असणारच. परंतु जो गाव शिवाराचा गोंधळ मांडलाय, गावदेवीचा गोंधळ मांडलाय, ही गावदेवी आले सर्व गावदेवीला भेटतात, आले सर्व गावदेवीला भेटतात. मग या बाजूच्यानी काय केलंय? काय पाप केलंय का त्यांनी? त्यांची नको ओळख व्हायला पाहिजे का नको? तिच्या बहिणी आहे, तिचं भाव आहे, तिचं जोडीदार आहे, तिचा वाहन आहे, मग झाली पाहिजे का नाही? मग आम्हाला तुमची पण ओळख द्या तशी. हा हा पोतराज मर्याईच्या जोडला कोण असतोय? जाऊन आला का त्याला भेटून? घ्या मसोबाचं घ्या. मारून धडक फोडून खडक शेंदूर लावा मशाला, आणि शेंदूर लावा मशाला, होय शेंदूर लावा मशाला, होय शेंदूर लावा देवाला, लावा मशाला, होय शेंदूर लावा देवाला, शेंदूर लावा मशाला, होय शेंदूर लावा देवाला. धडक फोडून खडक शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला, होय शेंदूर लावा देवाला, लावा मशाला, होय शेंदूर लावा देवाला, शेंदूर लावा मशाला, होय शेंदूर लावा देवाला. बरोबर का ओळख? जाऊन आला भेटून, स्थानावर जाऊन आला ना, दरी खाली उतरला का? कोण आहे तुम्ही आता मला सांगा. हा 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 तिचा तोच ना तू. मग आनंदाने येणार, कोणत्या रूपाने येणार? कोणता गजर करू आम्ही नावाचा? ए मसोबा, पोटाला ढेबरा, मशा पोटाला ढेबरा, पोटाला ढेबरा, माझ्या पोटाला ढेबरा, पोटाला ढेबरा, मशा पोटाला ढेबरा, पोटाला ढेबरा, माझ्या पोटाला ढेबरा. मर्याईचा गाडा मसोबा. हा अरे गावागावातून हिंडत आला मरीचा गाडा ग, तेच गावदेवीचा गाडा ग. आणि गावागावातून हिंडत आला गावदेवीचा गाडा ग, आणि देवीचा गाडा ग, देवीला मंगल गाडा ग, देवीला मंगल गाडा ग, देवीचा गाडा ग, मंगल गाडा ग, देवीचा गाडा ग, मंगल गाडा ग. गाव देवीचा गाडा जेव्हा ओढतो तो कोण ओढतो? त्याला घेऊन यायचं. आता घे मारून धडक फोडून खडक शेंदूरला. गावदेवीचा गाडा चालला पाहिजे, पण कोण ओढतो तो गाणं? मर्याई निघली फेऱ्याला, झुपून रेड्याला, खांद्यावर कोरडा मर्याईनं झोपलं रेड्याला, खांद्यावर कोरडा मर्याईनं झोपलं रेड्याला, आणि बसली गाड्याला लखाबाई आली या वाड्याला, बसली गाड्याला मर्याई वाड्या वाड्याला, बसले गाड्याला मर्याई आली या वाड्याला, बसले गाड्याला मर्याई आली या वाड्याला, पाच सुवासनी या, पाच सुवासनी बिगर जेवलेल्या. चला सांगतो तुम्हाला,
ही गावाची गावदेवी, तिचा जो गाडा ओढतोय तोच म्हसोबा. तो नाहीये. 5 जणी या, आरती द्या करून. देवा आनंदाने आहे का? चला 5 जणी उठा. बघा या गावकऱ्यांना तुम्हाला जर काय सांगायचं असेल तुमचा मानपान आम्हाला सांगाल का देवा? हा काय मानपान देवा या गावकऱ्यांनी तुमचा? हो एक टोपी नाही तर टॉवेल घ्या, सगळं मानपान दे त्यांना. देवा काय देऊ तुम्हाला आम्ही मानपान? त्या आरती घ्या, आरती बनवा. हा आरती द्या. हा हो बावले ऐका, बाजरीची भाकर आणि लसणाची चटणी, मिरची. देवा कुठे द्यायची? कोणत्या स्थानाला द्यायची? तुझ्या समोर जो बसला होता ना, कुठं? तोच गाडा ओढतोय. तो जर नसल तर आई कशी फिरायला निघाल का? मग हा तो धावून आलाय तुमच्या, कारण त्याची ओळख दिली. एवढ्या वर्ष ओळख होती का तुमची? देवा होती ओळख तुमची? हे झाड गाव शिवाराच्या बाहेर राहत आहे का? हा किती वर्ष? म्हणजे जे हद्द आहे ना, हद्दीच्या बाहेर राहत आहे का? याचा अर्थ तो देव सोडलाय, तो पण गाव शिवारच्या बाहेर सोडलाय का? म्हणजे इथून सोडला म्हणजे तू सोडलाच ना बाहेर, म्हणजे तू पण बाहेर तो पण बाहेर. मग तो रागात गेला का? देवा सांभाळ कराल का देवा या बालकांचा? हा जो काय तुमचा मानपान असेल, बाजरीची भाकर, लसणाची चटणी आणि मिरची कांदा द्याल का? कधी द्यायचं ते पण मी सांगेल तुम्हाला. ज्यावेळी गावदेवीचा कार्यक्रम कराल केव्हाही, किंवा आपण जेव्हा पेरणी करतो काय करतो ना जेव्हा, त्यावेळी त्याच्या नावाने त्याचं 2 स्थान असेल. एक हा स्थान आहे, एक येशिव स्थान असेल. पण इथं दिला तरी त्याला पोचल. आता काय झालं, तो जागेवर नसल्यामुळे झाड पण त्याचं बाहेर राहतंय असं समजा. योगायोग तो योगायोग काय आहे? मी नाही जवळ तर झाड पण नाही. झाडाला असंच बोलत असतील, काय बोलत असतील, कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय, पण सच्चाईने तो आज सेवेला धावला ना, आला ना. मग एकदा त्या म्हसोबासाठी आणि झाडासाठी झाल्या पाहिजेत ना. म्हसोबाच्या नावानं, म्हसोबाच्या नावानं गावदेवी माते की. घ्या आरती द्या. मला एक सांगा, हा जो तुमचा गाव शिवारचा म्हसोबा आहे, हा कंडीच्या जालीत आहे का? अशी कंडाल होती का तिथं? हा आणि तिथं बाया पण होत्या का? बाजूला देवी होत्या का? हा 2 ठिकाणी म्हसोबा, एक शेतावर आहे कोणाच्या तरी. थांबा थांबा आरती नका करू जरा. एक शेतावर आहे कोणाच्या तरी आणि उमराचं झाड आहे तिथं, आणि हा एक म्हसोबा, 2 म्हसोबा आणि हा 3रा म्हसोबा, रूप एकच. तिथं बाई राहते. बाई घर कोणाचं आहे तिथं? नाही इकडं घरा कोणाचे? दुपारी मी विषय बोललो होतो. ह्या इथं घरा कोणाची आहे? तिथं शेतावर म्हसोबा आहे त्यांच्या. हा त्यांचं कोण आहे इथं? तुमच्या इथे म्हसोबा आहे का? त्याच्या बाजूला देवी आहेत का? साथी असं ओलामध्ये. तुमची बाई कुठे? नाही असू नका, तिला तकलीफ आहे. हा तिला असं दाबल्यासारखं भीती अशी वाटते का? हा कधीच नाही ना. किती लेडीज आहेत तुमच्या घरात दादा? 2 लेडीज. दोन्ही आहेत का इथं? नाही काय माहितीये का, आज गावदेवीच्या गाड्याबरोबर तुमचा गाडा क्लिअर होईल, बाकी काही नाही. त्यांना विचारा, मी विचारायच्या आधी. बेडा तिथं बेडा, तो पडला होता बेडा. हा बोलवा. आज माझी रेंज जरा अर्धीची आहे का? कारण त्याला मी सांगेल नंतर. पूर्ण रेंज असते अजून मजा आली असती. आज एक बाजूने चालतोय मी, 2 बाजूने चालत. ताई तुम्हाला काही तकलीफ होते? असं भीती दाबल्यासारखं होते? त्यांना भंडार लावा जरा. काय करीते मी? ऐका ऐका ऐका, घाबरू नका. ऐका ना, तुम्हाला या शिवारात आल्यानंतर दाबल्यासारखा भीती वाटते ना, बरोबर? बाहेर गेल्यानंतर मस्त मजा का? या भांडतात का शिवारात का बाहेर? नाही ना. हा एक देवीचा होते गार डोंगराची हवा. काय माहितीये का, त्यांना तकलीफ आहे. अजून कोण नाही ना तुमच्या जावा?
लय गार खर बाई गार हाहागार डोंगराची हवा न बाईला सोसना गार गार डोंगराची हवा न बाईला डोंगराची हवा न बाईला मोकळ्या मनाने येशील तर मोकळं करील. केस सोडा त्यांचं जरा. दादा चालेल ना मोकळं केल? हा नाही 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 तसं असायचं नाही, त्यांना तकलीफ आहे. आज गावदेवीचा गाडा जर चालवला तर गावदेवीची बहीण पण एक बसली त्याच्यात. गे रे गार गार लय गार डोंगराची हवा ग बाईला डोंगराची हवा ग बाईला डोंगराची हवा न बाईला डोंगराची हवा न बाईला आणि मोराला नाचू द्या पायी घुगर वाजू द्या मोराला नाचू द्या पायी घुगर वाजू द्या मोराला नाचू द्या पायी घुगर वाजू द्या मोराला नाचू द्या पायी घुगर वाजू द्या. देवा तुम्ही आज आलेत, आज सर्व तुम्ही मोकळं करीत घेतलंय, तशा तुमच्या बहिणींना पण पुढे घ्या. आज देवा मुलं ही सगळी ओळख होणार आहे या देवा मुलं, कारण त्याचा गाडा नुसता मरी यायचा ना. सगळ्या बहिणींचा 7 बहिणी 8वा काना घ्या. साजणी बहिणी 8वा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी 8वा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी 8वा काना काना खेळतो गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी 8वा काना काना खेळतो. घाबरू नका, काही नाही करणार तो, बघतो ओळख करणार. कोणत्याही झाडाला इडापिडा असेल तो मोकळी करासाठी बघतोय तुमचं, कोणाला घाबरवत नाहीये. घ्या आणि गोकुळामध्ये कृष्ण नाचतो. साजणी बहिणी 8वा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नाचतो. साजणी बहिणी 8वा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नाचतो. साजणी बहिणी 8वा काना काना खेळतो या गोकुळामध्ये गवळे नाचतो. आणली ना बाई शोधून, याला बोलते शक्ती. चला आनंदाने देवा आणली ना. घ्या अन सुटला माझा पदरे अन सुटला माझा पदरे बाईन नव्हते बाणत अन अंबाबाईचं वार माझ्या भरणांगात अन अंबाबाईचं वार माझ्या भरणांगात अंबाबाईचं वार माझ्या अंबाबाईचं वार माझ्या भरणांगात. माझा पदरे बाई मी नव्हते बाणत माझा पदरे बाई मी नव्हते बाणत माझ्या भरणांगात अन अंबाबाईचं वार माझ्या भरणांगात अंबाबाईचं वार माझ्या भरणांगात अंबाबाईचं वार माझ्या भरणांगात. जरा मदत करायची. पदर बिदर इकडे जातो ना. आता देव जर आलाय धावून तो सगळ्या बहिणींना घेऊन येणार, सगळ्यांना मोकळी करणार. देव मोकळी करणार ना. बघा याला बोलते देवाची शक्ती. अख्ख्या बहिणीला शोधी नाही तो. बसा खाली सर्वांनी बसा, घाबरायचं नाहीये. ज्याला तकलीफ आहे तिचा गाडा गावदेवी वाळणार.
सांगतो तुम्हाला, आज मी लकाबाईचं झाड आहे, लक्ष्मीचं गावदेवीचं झाड आहे. आज मी कशात आहे? सुतकामध्ये मी बाजूला बसलोय. परंतु माझा गाडा कोण ओढतो? मसोबा. आज कोण मदतीला आलाय? हा, आज मला बोलतो तू बस बाजूला. मी आहे ना देवा, आहे. सगळं मोकळं करून द्यायचं. हा, घ्या गाणे. आणि तरुण काटाला आला अंगावर, घाम घुम खाल अंग कापतय थरथर, आम्हाला ओळख द्यायची. कोण आलेत? तुळजाभवानी ना, आनंदाने आले. मग झाडाच्या हल्ला का करता तुम्ही? झाड आनंदाने आले पाहिजे. चला आनंदाने चला, झाडाला शक्ती द्या. तुळजाभवानीत ना, घ्याव तुळजाभवानीचं, पण झाडाची हल्ला नाही झाली पाहिजे. केसामध्ये गंगवन, तिच्या गळ्यातलं जर आहे का? केसामध्ये गंगवन बुचुड्यात गंगेवडा, आणि कडीचा घोंडा लोळ बघा माऊली कोण आलेत? कोण आलेत सांगा आम्हाला. बोला कोण आले? तुळजाभवानी माऊली तुझा घट मांडला का इथं? आम्ही आहे घट नाही? घट ना, मग कोणाचं पण आई एकाच आहे ना तुम्ही. मग तुझ्या एक रूपाचं घट दाखव आम्हाला, आणि आनंदाने खेळून झाडाला मोकळं कर. आनंदाने खेळणार का? स्थानावर जाणार? जाणार स्थानावर? द्याव भांडार त्यांच्या हातात. चला घ्या स्थानावर, जागेवर जरा एकदम. झाडाला तकलीफ नाही झाली पाहिजे. यांच्या घरचं कोण आहे? पहिल्यांदाच आलंय का? पहिल्यांदा. आडनाव? जाधव. केस बांधा त्यांचं. पहिल्यांदाच आले ना? गोंधळ किती वर्षापूर्वी घातलाय? तेव्हा आलं नव्हतं ना? नाही गेलं म्हणून इथं आलं. आहे वारं आनंदाने आले, पण ते आहे काय उशात ते कसं काढीत नाही फुलायचं होतं मी. नाही काहीतरी आहे, पण आता ते मी काढीत नाही होत. 2 महिन्यापूर्वी झाला आम्ही वर्ग नाही करते. नाही काय सांगू तुम्हाला आता मी, जो देवीचा जोडीदार आहे वाहने, म्हणजे तिला बोलतात त्याचा जो सोबतीला आहे. आता तुम्ही जाधव आहेत, तुमची कुलदेवी कोणती? नाही, ती महाराष्ट्राची. तुमची आणि कुलदेवत कोण? महाराष्ट्राचा. जाधव आणि कोणता जमत नाही? तुमचं देव 3 ठिकाणी बदलत का? हा,
म्हणून ते गडबड झाली जरा. आणि ज्या घरात देव होतं त्या घरात असा चिरा होता का त्या याला जोत्याला लागून? नाही माहिती, गेलंच नाही. काय माहिती, आता झाड आलं, मी माझ्या पद्धतीने मोकळं केलं. आता हा कुलाचा गोंधळ आहे, हा गावाचा गोंधळ आहे. त्यामुळे थोडक्यात एक माहिती देतोय. जे आहे ना, तुम्हाला स्वप्नात साप येतो का? स्वप्नात साप येतो. आणि मेलेल माणसं अशी येतात का? तुम्ही आता जिथे राहता, ह्या कुठे राहतात? इथे राहतात. तुमची किती 5 घरं का? हा मोजा बरोबर. एका घरी असा लाखो कोणाला मारला होता? अपंगार का कोण होता? तुमचा म्हातारी होती, म्हातारी होता नाही ना? मला दाखवतो, तो एक घर तुमचं आहे. असा अनुपार कोण झालता? पॅरलिस सारखा, किंवा आपण बोलतो ना लुळा पांगला. हा चालेल एक तुमचं, कारण तुम्हाला जमीन कोणते दुसऱ्याने दिलेले. पण त्याचा लुला असाल तर झोपूनच होतं का? कोविड तो नाही, तो नाही. तुम्हाला जादवांची जमीन नाही, तुमची जमीन दुसऱ्याची तुम्हाला. हा कोणाची? नाही नाही नाही, तुम्हाला दिले. तिथे आहे, त्याला खाना देते तुम्ही. मी सांगतो, आता नसेल देत तुम्ही. ज्याची जमीन आहे ना, ज्याची जमीन आहे तिथं. कुठे जमीन तुमची? दिशा तिथं मुवाचा झाड कुठे आहे मोठा? हा तिथं वापसतंय का माणूस? वचकताय कोण आहे तिथं? जुना गावाचा रस्ता तोच होता का? पहिल्या गावाचा हा रस्ता तुम्ही येता, हा आहे का यांच्या जमिनीच्या तिथून जायचा? नाही नाही तो नाही, जुना रस्ता बोलतो मी. दंड दंड तुमचा पहिला. हा तो तुमच्या इकडे. तो जो मुवाचा झाड आहे ना, तिथं काय तुम्हाला माहितीये का? उपसवता तिथं घाबरवत आहे. हा घाबरवत आहे ना? हा ठीक आहे, चला आरती करा या ना. एक जण या, कोणतरी एक जण. आता सगळ्यांना काढत बसत तुमचा उपसवता. इथं काहीतरी आहे. तुम्ही जमीन कोणी दिली तुम्हाला? ती जादवांची जमीन आहे का? ती नाही. तुमची आता 3 पिढींची जादवांची आहे. त्याच्या आधी कोणची होती? हा बक्षीस दिले. कोणी दिले? कारण ज्याने बक्षीस दिले तिथे तो मानपान द्यायचा. दादा ऐका ना, तो तिथं मानपान द्यायचा. असं मोठे मोठे दगड आहेत का तेवढ्या जागेला? दगड कुठे तिथं? हा मग तिथं तो मानपान द्यायचा. आता तुम्ही देत नाही. आता गाव जेव्हा तुमचा गोंधळाची माझी मिटिंग झाली तर बघू. तोपर्यंत गाव गोंधळ आहे. आरती गेली, माऊली घे दर्शन. कारण थोडं झाडाला ते तर आडवं येत आहे. कारण हे झाड जर गिर गेलं ना शेतावर तर उपसेल. जो साप येतो आणि ते येतं ना, तर तेच येत आहे. चांगला आहे वारं, चांगले तकलीफ नाही. नवीन वारा असतो पण हालचाल नाही. देवा अशी साथ दे आम्हाला. येड्या बाय घ्या ना. जा मागे, जा बसा डायरेक्ट. जा माग. ग बाई मी यार मळ्याला जाया. त्याला खिल्लारीची जोडी बोला माऊली. का एवढं का दुःखात? काय काय कमी पडलं तुम्हाला? काय कमी पडलं का? बोला, आम्हाला सांगाल तर समजल. का झाडाला तकलीफ होते? हा काय राहिलं तुमचा? काय राहिलंय?
काना रुसल्यात बाया. काल छबिनात नाही दिसली ग माझी अडाई रुसून बसली. काल छबिनात नाही दिसली ग माझी अडाई रुसून बसली. काल छबिनात नाही दिसली ग माझी अडाई रुसून बसली. काल छबिनात नाही दिसली ग माझी अडाई रुसून बसली. काल छबिनात नाही दिसली ग माझी अंबिका रुसून बसली. काल छबिनात नाही दिसली ग माझी अंबिका रुसून बसली. काल छबिनात नाही दिसली ग माझी अंबिका रुसून बसली. काल छबिनात नाही दिसली ग माझी अंबिका रुसून बसली. चला या पुढे या, आम्हाला सांगा काय सांगाल तर आम्हाला समजल. चला पुढे या. यांचं मालक कोणी आहे का घरचं? कोणतं काही जोडीदार आहे तुझ्या? या बरोबर आहे. या समोर या, समोर या. आम्हाला सांगा काय राहिलंय. या पुढे माऊली. जे कोण असेल आम्हाला. यांच्या बहिणी किती आहेत माहिती आहे कोणाला? दुसरा कोण आहे का त्यांच्या घरातलं? यांच्या बहिणी किती?